बघा मित्रांनो, प्री एक्झिस्टिंग डिसीज लपवण्यामुळे काय काय त्रास होऊ शकतात याचं एकदम लाईव्ह उदाहरण देतो तुम्हाला मी. 2014 साली मला एक फोन आला. आमचे एक रिलेटिव्ह आहेत चंद्रात्रे म्हणून, तर त्यांना हार्ट अटॅक आलाय म्हणाले. ठीक आहे, आणि त्यांना माऊसकरांकडे ऍडमिट केलेलं होतं. आता माऊसकरांकडे तर अँजिओग्राफी होणार नव्हती, म्हणून अँजिओग्राफीसाठी त्यांना वोकार्डला ऍडमिट करण्यात आलं. त्याच्याकडे मेडिक्लेम होता न्यू इंडिया ऍश्युरन्स, फक्त 1 लाखाचा होता, आणि तो 2005 साली काढलेला होता. ठीक आहे, आणि 2014 मध्ये यांना हार्ट अटॅक आला. 2005 साली मेडिक्लेम काढलेला, म्हणजे 9 वर्षापूर्वी. पण जी ट्रीटमेंट तिथे घेतली माऊसकरांकडे, त्यावेळेस असं लिहून देण्यात आलं होतं हार्ट अटॅकच्या त्या केस पेपरवर की यांना 10 वर्षापासून ब्लड प्रेशर आहे. अंदाजे असं लिहिलं नाही, पुढे अंदाजे 10 वर्ष लिहून टाकले कोणीतरी. सो 10 वर्षापासून ब्लड प्रेशर आहे. आणि पॉलिसी किती वर्षापासून होती? फक्त 1 लाखाची पॉलिसी होती, ती पण गव्हर्नमेंट कंपनीची न्यू इंडियाची पॉलिसी होती. त्यांना हार्ट अटॅकचा क्लेम मिळाला नाही. त्यांचे जे बायपास सर्जरी झाली त्यांची, नंतर त्यांना 1 रुपया पण मिळाला नाही त्या क्लेमला. किती वर्ष झाले होते? 9 वर्ष होऊन गेले होते. जर पॉलिसी घेताना एजंटनी काळजी घेतली असती की प्री एक्झिस्टिंग त्यांना ब्लड प्रेशर हे टाकून दिलं असतं, तर त्यांना अवश्य क्लेम मिळाला असता. वेटिंग किती असतं प्री एक्झिस्टिंगला या हार्ट अटॅकसाठी? 3 वर्षांचा वेळ. पण तुम्ही नॉन डिस्क्लोजर ऑफ मटेरियल फॅक्ट्स, म्हणजे जे आवश्यक माहिती पुरवणं होतं ती तुम्ही पुरवली नाही, म्हणून तुम्हाला हा क्लेम डिनाय करण्यात येतो आहे. लक्षात आलं? तो किती वर्ष नेऊ शकतो. तो रिलेटेड असू शकतो, अनरिलेटेड असू शकतो. म्हणजे एखाद्याचं अमुक एक ऑपरेशन झालंय, ते लपवलं आणि दुसऱ्याच कारणासाठी त्याला ऍडमिट केलंय, त्याचा या ऑपरेशनशी काही संबंध नाही, तरी देखील तो क्लेम डिनाय करू शकते कंपनी, जर त्यांना समजलं की याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आपल्यापासून लपवलंय. ठीक आहे. सो रिलेटेड आजार असो, अनरिलेटेड आजार असो, तुम्ही लपवला आणि नंतर काही क्लेम येतोय प्री एक्झिस्टिंग मुळे, नंतर प्री एक्झिस्टिंग असताना तुमचा क्लेम येतोय, तर तो नाकारू शकते कंपनी कितीही वर्षानंतर. ओके.